आता हसायचा भाग जाऊ द्या, मी पपई खाते. आणि आज सडनली तुम्ही स्वतः आलात आणि मला दिलं, खरंच मनापासून धन्यवाद. खायचंच आहे नानाला, बाकीचं काय करायचं. नाना खायलाच बसले जाऊन. नक्की येईल की आपण स्वतः येणार. तुम्ही 100% जेव्हा ती गाडी मिस देईल आणि चावी पण माझ्या हाताने तुम्हाला देईल. साईडला नाही का पर्यटकांचे आणि सगळेजण थांबलेले असतात आणि इथं फोटो वगैरे काढायला एकमेव असं भारी ठिकाणी नाही. गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. जशी चहा सोबत खाली तसं नीलूचा आजचा ब्लॉग पण लय भारी. तर आज चाललोय मी नगरला आणि नगरला जाण्यावरचं कसं मी महिन्याला जात असतो तर कारण कोणी नाही तर आजोबाला नाही का जसे ते तुम्हाला हॅप्पी दिसतात ना तसं दुःख पण भरपूर आहे त्यांच्या मनामध्ये. कारण त्यांना नाही का प्रत्येक महिन्याला गोळ्या लागतात आणि महिन्याच्या गोळ्या चालू असतात. एवढं नशीब चांगलं आहे की मामा आर्मीमध्ये होते त्याच्यामुळे नाही का ते डिपेंडंट कार्डवरती नाही का त्यांना गोळ्या वगैरे भेटतात. फक्त एवढं आहे की महिन्याला मला जावं लागतं नगरला आणि ते गोळ्या घेऊन यावं लागतात. कारण जर आज नाही गेलो ना त्यांना गोळ्या नाहीत आणि चक्कर वगैरे येते त्याच्यामुळे आज जातो आणि गोळ्या घेऊन येतो. मग एक महिनाभर पूर्ण गोळ्या असल्या ना तर मग एकदम हॅपी राहतात. नाही तर मग सकाळ सकाळी उठून बसल्या ना तर चक्कर वगैरे येते. त्याच्यामुळे नाही का गोळ्या असणं लय गरजेचं आहे आणि त्यांना गोळ्या नसल्या का फिरायला लागतं. त्याच्यामुळं आता जातो आहे आणि माझ्यासोबत माझा माऊस भाऊ तुम्ही बघितलेलाच आहे की माऊली. तर आम्ही दोघं आज चाललो आहे सोबतला. कारण तिथं नाही का एक जणाला कार्ड वगैरे पंच केलं ना त्याच्यानंतर भरपूर गर्दी असते. तर एक जण लाईनला उभा राहतो पंच करायला आणि एक जण डॉक्टरकडे व्हिजिट जातो. मग त्याच्यामुळे पटकन काम होतं आणि लवकर पाठीमागे येतो. तर बघू वाट्यामध्ये काय भेटतंय काय नाही तुम्हाला मी नक्की दाखवतो आणि आपला ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघत राहा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. तर चला मग योगा एक नशीब पण बघा किती भारी आहे की मी नेमकं नगरला निघलो आणि बाईचे एक आपले फॉलोअर्स आहे इंस्टाग्रामचे त्यांनी मला आत्ता कॉल केला आणि ते म्हटलं की आता नाही का आम्हाला तुमच्याकडे गावरान भेंडे आहेत तर मी येताना घेऊन येताना का. म्हटलं काय प्रॉब्लेम नाही आहे, मला असं पण यायचं आहे तसं पण यायचं आहे तर मी येताना घेऊन येतो. तर बघा आता नाही का गावरान भेंडे आले ते मोठ्याले तर जायचंच होतं तर त्यांना घेऊन पण जातो. भरपूर खुश होत्या की जाऊ द्या काहीतरी नाही का त्यांची म्हणजे इच्छा आहे की त्यांना ह्या भेंड्या कुठं भेटल्या नाही त्या त्यांना पाहिजे आता. तर आता आपण जाताना घेऊन जातो मी. आता नाना काटून देते तर हे नाना आले आता पिशवीन चाकू घेऊन आता ते काटून देते. त्याला भुरे असतात जपून कापायला होते का नाना. भुरे राहते त्याला भुरे. या असं जपून काटायला लागतात त्या अंगाला जर लागलं ना लई खाचायला येते नाही तर. हे बघा नाना किती भारी कापे येतं. मोठमोठ्याला भेंड्या आहेत त्यांना बियाला लागतात वाटतंय किंवा भाजी बनायची त्यांना आमटी करायची होती ती. थोड्याच राहिले आपल्याकडं पण जाऊ दे त्यांच्या नशिबात होत्या. तर चला जायचं पण आहे असं पण तर घेऊन पण जाता येतं. सगळं आता भरले प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आता घेऊन जाऊ त्यांना. ते लय अंगाला नाही लागून द्यावं लागत ना त्याच्यामुळे त्यांनी लय जपून एकदम प्लॅस्टिकची पिशवीने ते आणून होतं बांधून दिलं. तर चाललो आहे आता माऊली पण रेडी झाला आहे आणि हेल्मेट घेतले तर आर्मीचा एक रूल आहे नाही का चुकी करायची नाही. जर चुकी केली तर चुकीला माफी नाही. त्याच्यामुळे नाही का हेल्मेट घातल्याशिवाय एंट्री भेटत नाही आतमध्ये बाहेरूनच उचलून देते आणि त्याच्यामुळे हेल्मेट पहिलं महत्त्वाचा भाग आहे तिथं. पेट्रोल संपलं आहे गाडीत आपल्या भरपूर कमी आहे रिटर्न नाही येणार त्याच्यामुळे पेट्रोल पण टाकून घेऊ जाता. हॅपी बर्थडे भावा. ओके ओके. तर माझा मित्र आहे आता पंपावरती काम करतोय डिझेल वगैरे पार्ट टाइम जॉब करतोय. 153 टाक. तर फायनली आपण नाही का आर्मी एरियामध्ये आलो आहेत आणि इथं शूटिंग वगैरे करायला अलाउड नाही आहे कारण आपल्या देशाची सिक्युरिटी आपल्या हातामध्ये असते. कारण आपण लीक नाही करणं योग्य त्याच्यामध्ये शूट वगैरे नाही करताना कारण इथं हे सगळं त्यांचं आता चालू झालं आहे. त्याच्यामुळे नाही का मी पटकन जातो आणि आतमधून गोळ्या घेऊन येतो. त्याच्यानंतर मी पुढचा ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू करतो. टॅबलेट घेतले आता तर आता आपण चाललो आहे त्यांना भेंडे घेतल्या होत्या ना त्यांना भेंडे वगैरे नेऊन कारण त्यांचं भरपूर 2-3 कॉल आला आहे की कुठं आलो होतं तर त्यांना म्हणलं टॅबलेट वगैरे घेतोय. टॅबलेट वगैरे घेतल्यानंतर तुम्हाला मी भेंडे आणून देतो. तर आता त्यांच्याकडे चाललो आहे. शोरूममध्ये बोलवलं आहे त्यांनी मारुती सुझुकीच्या नगरमधले तर आता तिकडे चाललं आहे त्यांना नेऊन द्यायलाच लागते. चालेल. मी येणं माहिती आहे का मी खूप लहान होते तेव्हा खाल्लेले होते. आई माझी ह्या भेंड्यांची खूप शौकीन आणि खूपच पण मग ती गेल्यानंतर गेल्या 5-6 वर्षामध्ये ह्या ज्या भेंड्या आहेत ह्यामध्ये मराठवाड्यातले आमच्याकडे बीड साईडला हे भेंड्या खूप मिळतात. पण आज सडनली तुम्ही स्वतः आलात आणि मला दिलं
खरंच मनापासून धन्यवाद. नाही नाही तसं काय नाही, धन्यवाद वगैरे काय नाही, चालूच आहे. या तर दर्शनाला कधी जर आलं तर या घरी कुठे आहे? वृद्धेश्वरला. हा? वृद्धेश्वर माहिती असेल हा तर. माहिती आहे ना हा वृद्धेश्वर प्रॉपर गाव त्याचे. वृद्धेश्वर हे हा, इथलं आपलं- नेवाशाजवळ नाही आपलं पांढऱ्याच्या पुलाच्या पुढे तिकडूनच ना? नाही नाही इथून आपलं सर करंजी माहिती आहे ना आपली. हा, हा, करंजी पासून पुढे एक 7-8 किलोमीटर बस. मी इकडं माझं आजोळ आहे इकडं दत्ताच्या शिंगवा माहिती आहे तुम्हाला? हा हा दत्ताच्या शिंगवाच्या तिकडून झापवाडी आहे त्याच्या पुढं तसं, आता या. आमच्याकडे आज्याच राहिल्या नाही, सगळ्या आज्या गेल्या वारल्या म्हणजे वयानुसार. माझी पण तेवढी शेवटची आजी आता, पण आई आजी आहे माझी ती. हा, हा. पण लहान मी जसं 6 महिन्याचा होतो का आत्ता तुम्हाला दिसतोय ना त्याच्यामुळे पण फार जीव आहे ना आजीचा तुमच्यामुळे. लय म्हणजे लय. अजून जेवण नाही करते मला सोडून. बापरे. कुठं गेलो ना तर थोडंसं लगेच आहे ना, गावात त्यांना येणार सांभाळा. बघणार. कसं आहे थोडंसं तब्येतीमुळं कदाचित त्यांना चालता मी येत नाही proper. आत्ता सीपोवरती जायचं होतं मला, हा. पण मी मर्चंट नेव्हीमध्ये होतो, सोडून दिलं. कारण म्हटलं जॉब नंतर आयुष्यात कधी पण करता येणार, पण हे आपले दिवस थोडेच दिवस आहेत. कारण त्यांनी मला लहानचं मोठं केलं आहे, त्यांनी कधीच वेळेचा विचार नसताना केला ना, नाही. तर मी का बरं करू त्यांच्यासाठी वेळेचा विचार. मी जर माझ्या थोडं मग काहीतरी जीवनामध्ये त्याग द्यायचा आहे तर मग सगळ्यात मौल्यवान गोष्ट माझ्याकडे एवढीच आहे की त्यांच्यात राहायचं आहे मला थोडं दिवस. अगदी बरोबर. मी करू शकतोय म्हणजे प्रत्येक गोष्ट होणार आहे मला माहिती आहे. मी आत्ता जरी शिपवरती गेलो आहे तर सगळं होणार आहे, पण हे परत दिवस नाही येणार. सगळं पैसा बिसा सगळं कमवलं पण हे नाही कमवू शकत नंतर, त्याच्यामुळं थांबून घेतलं आहे. आज मी तुम्हाला भेटायला आलो इथं आणि एक दिवस नक्की येईल की आपण स्वतः येऊन आणि तुम्ही 100% जेव्हा ती गाडी मिस देईल आणि चावी पण माझ्या हाताने तुम्हाला देईल. आज आपण गरीब आहेत पण एक दिवस येईल गरीब ना. नाही आहे आपण खूप श्रीमंत आहोत, पण आपली श्रीमंती जी आहे ना ती गरीबाला पण लागते. ती आहे मनाची श्रीमंती. एक दिवस नक्की येईन तुमच्या आशीर्वादाने. नक्की. फायनली त्यांना भेटून वगैरे झालं आहे आणि आता घराकडे निघलो. चांगलं वाटलं भेटून वगैरे. आता खूप टाईम पण झाला आहे, आता निघू घराकडे. नगर पाथर्डी हायवेमधला सगळ्यात मोठा घाट म्हणजे करंजेचा घाट. आणि या करंजेचा घाट नाही घाटला छोट्याल्या गाड्यांसाठी काही प्रॉब्लेम नाही आहे, मोठे ट्रेलर वगैरे ते येत नाही यांचं इथं भरपूर अपघात होते. त्याच्यामुळे नाही इथून जाताना थोडं सावकाश जातात आणि रात्रीच्या वेळेस जास्त, कारण ब्रेक आणि ते फॉल होतात ना गाड्यांचे, त्याच्यामुळे जास्त चान्सेस असतील. हा घाट नाही का पावसाळ्यामध्ये नाही का सुसज्ज असा नाही का हिरवळीने एकदम नटलेला असतो आणि त्यावेळेस नाही का पूर्ण इथं पर्यटकांची गर्दी असते घाटाच्या कडीला, फोटो वगैरे शूट करतात. जर कधी पावसाळ्यात आले ना तर नक्की बघा, तुम्हाला त्याला पूर्णपणे आनंद घेता येईल. पवन चक्क्यान त्याने इथून आणि पावसाळ्यामध्ये लय भारी वाटतं. इथं साईडला नाही का पर्यटकांनी त्यांनी सगळेजण थांबलेले असतात आणि इथं फोटो वगैरे काढायला एकमेव असं भारी ठिकाणी नाही. पावसाळ्यामध्ये नक्की इथं व्हिजिट करा आणि बघा कसं वाटतंय. तर आज नाही का घरामध्ये एकदम नवीन पदार्थ चालला आहे आणि त्याचं नाव नानाला लय आवडतं पदार्थ आहे. नानाचं नाव विचारा त्यांनाच. लापची कढी भात बघा बाईचं चेहरा किती हसू आहे. गोळाचं काम. बाई तर आपली फोडी 2-4 द्या पडत. आता काय करता, पाहुणे रावळे म्हणले लापशी खायची मग करतच लापशीच. बरं आहे भाऊ, तो चालू दे. आता बाई बघा लापशी करणार आहे. तुम्हाला दाखवतो लापशी कशी बनते बाई. खायचंच आहे नानाला, बाकीचं काय करायचं. नाना खायलाच बसले जाऊन. नाना खायला जाऊन बसले हो करा. बाई बनायला नाना खायला तरी बनायला मी खायला आणि मी हाय शूटिंग काढाल. हा हे आहे सेटिंगला. आम्हाला कुठं जायचं काय. तर बाईने आता गुळ टाकलाय तिकडे. किती किलो पॉड आहे गुळ? अर्धा किलो. किती किलो लापशीला? किलोला किलो. होय ना एवढा गुळ असतो का? नाही तिथं छावडी टाकी दुपल्या मापण टाक छावडी. होय आई तर आपण टाकी किलोला किलो म्हणले पाक करून पाहिजे ना आम्हाला. कमी करावं लागेल बाई थोडा. तो आहे माने टाक. खरं माप सांग ना, माझ्या नको घेऊ. खरं सांग ना किती टाकावं लागते. किलोला किलो. नाही काय किलोला किलो म्हणते हो. किलो पाक होईन ते हो. याड मोठे करतो तुला कळत का नाही काही. तुम्हाला नाही माहिती. तुला माहिती मला माहिती का तुला माहिती त्याला. किलो असतो का सगळं पाक होऊन जाईल त्याच्यात. किलोला किलो. आणि ते कसं काय खायचं किलो क्वालिटीच होईन काय लापशी मला नाही काय तळाची हो. नाही अलीकडे आपली मजा घेऊन राहिली. नाही मी लाभते नाही खाते आपल्याला. जे गोडचर झाले मी नाही खाणार.
बे चटणी हिरवी मिरची भाजी दोन भाकऱ्या शिळ्या. हा खाऊन ना मी गोल चढ लाभ चले मी नाही खा नाही काम करा लाभ चलो भाकर लावून खायची भाकर लावून खाली लाभ चला मग झालं खाण तर ती गोडच खाल्ला ते 2 किलो. ती गोळ सगळा खाईन त्याची मजा बघ कसं असं खाईन काय करे आई बहिणी कशा हात बहिणी. मी आणतो आणि खाती काना आणि हा मला तसंच तुम्हाला गोड नाही लागत. मला नाही जमत गोड. आता हसायचा भाग जाऊ द्या. मी पपई खाते पण कधी किलोला किलोच लागतो. अर्धा किलो गुळ असला तर अर्धा किलोच गरा लागतो. भाडा लागतो नाही. अर्धा किलो भाडा आहे आपला तर अर्धा किलोच गुळ आहे. जेवढं माप लागन तेवढंच करून खाली जायचं. कढई म्हणजे जसं बसन आपल्याला तसंच. तर आजचा ब्लॉग कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्याचा नवीन ब्लॉग बघायला पटकन जाऊन सबस्क्राईब करा. का अजून जर नवीन असले तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ऑन करा. त्याच्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन पडेल आणि आपले ब्लॉग दररोज तुम्हाला बघायला भेटतील. तर तुमच्या प्रेमामुळं आणि आजींच्या त्यांच्या आशीर्वादामुळं आपलं फॅमिली एक भरपूर मोठी आहे आणि त्याच्यामुळंच आपण आज येत आहोत. आणि तुमच्या साऱ्यांचं प्रेम मनापासून आहे. त्याच्यामुळं मी एकदम बिनधास्तपणे ब्लॉग तुमच्यासाठी बनवतोय आणि एकदम हसून करून तुम्ही पण राहा मी पण राहतो. आणि असंच सगळ्यांचं आशीर्वादाने सगळ्यासोबत चलू. टेक केअर. गुड नाईट.